जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। 32 जिल्हा परिषदा आणि 336 नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत तयारी सुरू केलेली आहे। प्राथमिक तयारीचा विभागनिहाय आढावा सुद्धा घेतलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सप्टेंबर अखेर आरक्षण सोडत काढली जाणार आहे। दरम्यान नगरपालिका नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना 26 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये जाहीर होणार आहे, तर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 8 ते 12 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जाहीर होणार आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, आता ही जी बातमी समजते एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आता आचारसंहिता लवकरच लागू होणार असल्याचं समजतंय। काय नेमकं राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात म्हटलं, याबाबत सविस्तर सांगा। रिद्धी, आपण जर पाहिलं तर जानेवारी 2026 अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आणि याच पार्श्वभूमीवर आयोगाच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केलेली पाहायला मिळते आणि त्यानुसार आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक जी आहे ती VC द्वारे घेण्यात आली। यामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दिवाळीपूर्वी जी आहे ती आचारसंहिता लागू होईल असे संकेत आहे आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल असे संकेत आपल्याला पाहायला मिळतात। आणि या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यातील सगळे जे जिल्हाधिकारी होते ते उपस्थित होते आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर काही महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला। त्यामध्ये मतदान यंत्र हे किती आहेत, त्यापैकी नादुरुस्त किती आहेत, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका यामध्ये मतदान केंद्र किती आहेत, अतिरिक्त किती EVM लागणार आहेत, या सगळ्याचा आढावा घेण्यात आला। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे EVM ठेवण्यासाठी एक सुरक्षित जागा लागते, तर त्या जागा आहेत का सुरक्षितरित्या, या सगळ्याचा सुद्धा यामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अधिकारी, निवडणूक म्हटलं तर मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग या निवडणुकीसाठी पाचारण करावा लागतो, अधिकारी लागतात, त्यामुळे किती अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, कोणती पदे रिक्त आहेत आणि त्यानुसार किती अधिकारी लागतील आणि सप्टेंबर अखेरपर्यंत आरक्षण जे आहे त्याची सुद्धा सोडत आहे। त्यामुळे ह्या सगळ्या संदर्भातली चर्चा, आढावा जो आहे तो या बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील असे संकेत आपल्याला पाहायला मिळतात। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय।